नमस्कार. चला जरा डोळे मिटून कल्पना करूया. प्राचीन भारताच्या एका शांत विहाराची. सकाळचं कोवळं ऊन जमिनीवर पसरलंय, हवेत उदबत्तीचा एक मंद पवित्र सुगंध दरवळतोय आणि कुठून तरी पाली गाथांचा धीरगंभीर ध्वनी कानावर येतोय. याच शांत वातावरणात आज आपण एका अशा कथेच्या गहिरीतीत उतरणार आहोत जी आपल्याला अंतर्मुख करते, अगदी हदरवून सोडते आणि कर्माच्या अटळ नियमावर पुन्हा नव्याने विचार करायला लावते. ही कथा आहे तथागत बुद्धांचे अग्रश्रावक महामोग्गलान यांची, ज्यांच्याकडे असीम सिद्धी होत्या पण ज्यांचा अंत अत्यंत करुण आणि हिंसक झाला. त्यांची ही कथा म्हणजे कर्माच्या सिद्धांतावरचं एक जिवंत आणि सखोल भाष्य आहे. ह्या आपल्या चिंतनाच्या प्रवासात आपण 6 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण त्या महान संताच्या निर्घृण हत्येमागे नेमकं काय घडलं ते समजून घेऊ. त्यानंतर त्या घटनेच्या मुळाशी असलेल्या एका जुन्या विसरलेल्या अपराधाचा शोध घेऊ. मग आपण थेट तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मूळ पाली गाथांचा पठण करू आणि त्यांचा अर्थ उलगडू. तिथून पुढे आपण कर्माच्या या सिद्धांताला आधुनिक मानसशास्त्राच्या नजरेतून पाहू आणि या ज्ञानाचा आजच्या जीवनात कसा उपयोग करायचा यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व अभ्यासून शेवटी या सगळ्या विवेचनाला आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी एका सजग कृतीकडे वळू. तर या कथेच्या केंद्रस्थानी एक मोठं रहस्य आहे. एक असा विरोधाभास जो आपल्याला शक्ती आणि नियतीच्या नात्यावर पुन्हा विचार करायला भाग पाडतो. एका बाजूला असीम अलौकिक सामर्थ्य आणि दुसऱ्या बाजूला एक असहाय्य क्रूर मृत्यू. हे कसं शक्य आहे? हाच प्रश्न या कथेचा आत्मा आहे आणि याचं उत्तर शोधणं हा आपला आजचा प्रवास आहे. हा प्रश्न साधा नाहीये. तो विचारतोय की जर एखादी व्यक्ती आध्यात्मिक उंचीच्या शिखरावर पोचली असेल, जर तिच्याकडे देवतांशी संवाद साधण्याची आणि विश्वात कुठेही क्षणात संचार करण्याची शक्ती असेल, तर ती स्वतःला काही सामान्य मारेकऱ्यांपासून का वाचवू शकली नाही? काय तिची शक्ती कमी पडली की त्यामागे काहीतरी अधिक गहन, अधिक अटळ असं कारण होतं? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला कर्माच्या सिद्धांताच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. महामोग्गलान म्हणजे कोणी सामान्य भिक्खू नव्हते. ते बुद्धांच्या धम्मसेनेचे सेनापती होते. सारीपुत्त जर प्रज्ञेचं शिखर होते, तर मोग्गलान हे सिद्धी म्हणजे अलौकिक शक्तींचे प्रतीक होते. ते आपल्या इच्छेनं कोणतंही रूप घेऊ शकत होते, भिंतींमधनं आरपार जाऊ शकत होते. इतकंच नाही तर स्वर्गात जाऊन देवतांना भेटून त्यांचं मार्गदर्शनही घेत असत. त्यांच्या याच अतुलनीय सामर्थ्यामुळे जेव्हा त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाल्याची बातमी संघात पसरली, तेव्हा सर्वांना एक प्रचंड धक्का बसला होता. आता आपण या घटनेच्या दिसणाऱ्या कारणांच्या पलीकडे जाऊया आणि पोहोचूया त्याच्या खऱ्या अदृश्य मुळांपर्यंत. बघा, कोणतीही घटना अचानक घडत नाही. तिच्या मागे एक कार्यकारण भावाची मोठी साखळी असते. महामोग्गलान यांच्या हत्येची साखळी या जन्मात नाही तर खूप आधी एका दुसऱ्याच काळात सुरू झाली होती. चला तर मग काळाचा पडदा जरा बाजूला सारून त्या घटनेचा उगम शोधूया. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या महिन्यांमध्ये नियतीने 3 वेळा दार ठोठावलं. पहिल्या 2 वेळा जेव्हा मारेकरी त्यांच्या झोपडीला घेरून उभे होते, तेव्हा महामोग्गलान यांनी आपल्या सिद्धीचा वापर केला. एकदा ते चावीच्या छिद्रातून सूक्ष्म होऊन बाहेर पडले, तर दुसऱ्यांदा छप्पर फोडून थेट आकाशात निघून गेले. पण तिसऱ्या वेळी जेव्हा मारेकरी पुन्हा आले, तेव्हा ते शांत राहिले. त्यांच्या दिव्य दृष्टीला स्पष्ट दिसलं की हे मारेकरी केवळ एक निमित्त आहेत. त्यांच्यावर हल्ला करणारी शक्ती बाहेरून नाही तर त्यांच्याच भूतकाळातून, त्यांच्याच एका जुन्या कर्मातून जन्माला आली होती. त्यांना त्या हल्ल्यामागे आपल्याच भूतकाळाचा प्रतिध्वनी ऐकू आला आणि त्यांनी अत्यंत शांतपणे, पूर्ण प्रज्ञेने त्या कर्माचं फळ स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या घटनेचं तात्कालिक कारण होतं मानवी मनात खोलवर रुजलेला एक विकार, मत्सर. बुद्धांच्या संघाची कीर्ती आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास पाहून दुसऱ्या पंथाचे अनुयायी, विशेषतः निगांठ, खूप अस्वस्थ झाले होते. त्यांना वाटलं की बुद्धांचे हे 2 मुख्य स्तंभ, सारीपुत्त आणि मोग्गलान, यांना जर आपण संपवलं तर बुद्धांचं सामर्थ्यच संपेल आणि लोक पुन्हा आपल्याकडे येतील. किती वरवरचा आणि चुकीचा विचार होता हा. त्यांनी भाडोत्री मारेकरांना पैसे देऊन हे क्रूर कृत्य करायला लावलं. पण हे केवळ नाटकाचं बाह्य स्वरूप होतं. खरा सूत्रधार वेगळाच होता. जेव्हा महामोग्गलान यांच्या हत्येनंतर भिक्खू संघात शोक आणि संतापाची लहर पसरली, तेव्हा तथागत बुद्ध मात्र शांत होते. त्यांची ती शांतता आणि करुणा सगळ्या वातावरणात पसरली. त्यांनी भिक्खूंना एकत्र बोलावून सांगितलं, भिक्खूनो, मोग्गलान यांच्यासाठी शोक करू नका. त्यांनी निर्वाण प्राप्त केलं आहे. पण त्यांच्यासोबत जे घडलं ते त्यांच्या या जन्मातील पुण्याईमुळे नाही, तर एका अत्यंत जुन्या आणि भयंकर पापाचं फळ आहे.
आणि मग बुद्धांनी आपल्या असीम ज्ञानाने तो भूतकाळाचा पडदा उघडला. अनेक जन्मापूर्वी मोग्गलान एका सामान्य मुलाच्या रूपात जन्माला आले होते. तो आपल्या अंध आईवडिलांवर जीवापाड प्रेम करायचा. त्यांची सेवा करणं हेच त्याचं जीवन होतं. तो त्यांना अंघोळ घालत असे, स्वतःच्या हाताने जेवण भरवत असे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करत असे. पण त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश झाला. लग्नानंतर त्याच्या पत्नीला त्याचं आईवडिलांवरचं हे प्रेम अजिबात सहन झालं नाही. ती रोज कुरकुर करू लागली. तिच्या शब्दांमध्ये विष होतं आणि ते विष थेंब थेंब करून रोज त्याच्या मनात उतरत होतं. हळूहळू तिच्या सततच्या बोलण्याने त्याचं मन पालटतलं. ज्या आईवडिलांमध्ये त्याला देव दिसायचा तेच त्याला आता ओझं वाटू लागले. प्रेम आणि कर्तव्याची जागा द्वेष आणि क्रूरतेने घेतली. आणि मग एके दिवशी तो काळा दिवस उगवला. पत्नीच्या सांगण्यावरून त्याने एक भयंकर योजना आखली. त्याने आईवडिलांना सांगितलं की आपण दूरच्या नातेवाईकांना भेटायला जात आहोत. बिचाऱ्या अंध आईवडिलांना काय माहीत की त्यांचा मुलगाच त्यांचा काळ बनला आहे. जंगलाच्या मध्यभागी पोचल्यावर त्याने गाडी थांबवली आणि चोरांचा आवाज काढायला सुरुवात केली. चोर आले, चोर आले, तो ओरडू लागला. आणि त्याच वेळी त्याने काठीने आपल्याच आईवडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. ते बिचारे जीव वाचवण्यासाठी ओरडत होते, बाळा आम्हाला वाचव, चोर कुठे आहेत. ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलालाच त्यांना वाचवण्यासाठी विनवत होते. त्या एका क्षणात त्याने केवळ त्यांची हत्या केली नाही, तर विश्वास, माणुसकी आणि ममतेची हत्या केली होती. ही भयंकर कथा सांगितल्यानंतर तथागत बुद्ध थांबले. संपूर्ण संघ स्तब्ध होता. त्या गंभीर, भेदक शांततेत बुद्धांनी कर्माच्या अटळ आणि सार्वत्रिक नियमाचं वर्णन करणाऱ्या 4 गाथा सांगितल्या. या गाथा म्हणजे केवळ शब्द नाहीत, त्या विश्वाचा एक मूलभूत नियम सांगतात. आता आपण त्या मूळ पाली गाथांचं पठण करूया आणि त्यातील गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा एक पवित्र क्षण आहे. यो दंडेन अदंडेसु अपदुठ्ठेसु दुस्सती दसनम मन्यतरम ठाणम खिप्पमेव निगच्छती. याचा अर्थ आहे, जो कोणी अशा लोकांवर दंडाचा, शस्त्राचा किंवा हिंसेचा प्रयोग करतो, जे दंडनीय नाहीत, निरपराध आहेत आणि ज्यांच्या मनात कोणताही द्वेष नाही, तर तो करता स्वतःच तात्काळ 10 प्रकारच्या दुर्दैवी अवस्थांपैकी एका अवस्थेला प्राप्त होतो. वेदनम फरुसंजानीम शरीरस्य च भेदनम गरुकम वापी आबाधम चित्तक्षेपम व पापुणे. त्याला एकतर तीव्र शारीरिक वेदना होतात, किंवा त्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं, किंवा त्याच्या शरीराला गंभीर इजा पोचते, किंवा तो कोणत्या तरी भयंकर आजाराने ग्रस्त होतो, किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडून तो वेडा होतो. राजस्तो वा उपसग्गम अभ्भखानम व दारुणम परिख्ययम व ज्ञातीनम भोगानम व पभंगुरम. किंवा त्याला राजाकडून म्हणजे शासनाकडून मोठा त्रास होतो, किंवा त्याच्यावर एखादा भयंकर खोटा आरोप लावला जातो, किंवा त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवार नष्ट होतात, किंवा त्याची सर्व संपत्ती आणि वैभव नाहीसं होतं. पठण पूर्ण. अतवस्स अगारानी अग्गिडहती पावको कायस्य भेदा दुप्पन्यो निरयम सो उपपज्जती. आणि शेवटी त्याची घरं आग किंवा वीज पडून भस्मसात होतात. आणि या जन्मात हे सर्व भोगल्यानंतर शरीर सोडल्यावर तो अज्ञानी व्यक्ती थेट नरकात जन्म घेतो. या गाथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला त्यातील काही शब्दांचा अर्थ पाहू. पहिला शब्द आहे दंडेन. याचा शब्दशः अर्थ काठीने असा असला तरी त्याचा व्यापक अर्थ आहे कोणत्याही प्रकारच्या शक्तीचा गैरवापर करणं. मग ती शारीरिक शक्ती असो, अधिकाराची शक्ती असो किंवा अगदी शब्दांची शक्ती असो. जेव्हा या शक्तीचा वापर अशा व्यक्तीवर केला जातो जी स्वतःचा बचाव करू शकत नाही, तेव्हा त्याला दंडेन म्हटलं जातं. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे अपदुठ्ठेसु. याचा अर्थ आहे ज्यांच्या मनात कोणताही दोष नाही, म्हणजे जे निष्पाप आहेत, निरपराध आहेत, ज्यांनी आपलं काही वाईट केलेलं नाही. जेव्हा आपण अशा शुद्ध आणि सरळ मनाच्या व्यक्तीला त्रास देतो, तेव्हा त्या कर्माची तीव्रता अनेक पटींनी वाढते. कारण ती कृती केवळ अन्याय करत नसते, तर ती विश्वाच्या नैतिक संतुलनावर केलेला एक आघात असते. महामोग्गलायन यांच्या पूर्वजन्मातील आईवडील हे अपदुठ्ठेसूचे सर्वोत्तम उदाहरण होते. बुद्धांनी सांगितलेले हे 10 परिणाम म्हणजे कोणीतरी आकाशातून दिलेली शिक्षा नाहीये. नाही, ही तर आपल्याच कृतींनी पेरलेली आणि नियतीने उगवलेली फळं आहेत. कर्म म्हणजे निसर्गाचा नियम. प्रत्येक कृतीचा एक समान आणि विरुद्ध परिणाम असतोच, जो शेवटी आपल्याकडेच परत येतो.
तो कधी येईल, कसा येईल हे आपल्याला माहीत नसतं, पण तो येतोच. महामोग्गलान यांना अरहंतपद मिळाल्यानंतरही आपल्या शरीरावर त्या कर्माचं फळ भोगावं लागलं. यावरून या नियमाची अटळता किती जबरदस्त आहे हे सिद्ध होतं. आतापर्यंत आपण एका प्राचीन कथेच्या आणि तत्वज्ञानाच्या जगात होतो. चला, आता या ज्ञानाला वर्तमानात आणूया. कर्माचा सिद्धांत हा केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल किंवा कोणत्या तरी वैश्विक शक्तीबद्दल नाही. त्याचा थेट संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी, आपल्या मानसिक आरोग्याशी आणि आपल्या वैयक्तिक जबाबदारीशी आहे. खरं तर तो एक अत्यंत प्रभावी असा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. आपण पारंपरिकपणे कर्माकडे एक बाह्य शक्ती म्हणून पाहतो. जणू काही आकाशात कोणीतरी बसले आणि आपल्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतंय. पण ह्या सिद्धांताला आपण एका आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. यानुसार कर्म ही बाहेरून येणारी शिक्षा नाही, तर तो आपल्याच मनाचा एक आंतरिक नियम आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती आपल्या मनात एक ठसा उमटवते. आणि हेच ठसे, हेच संस्कार आपलं भविष्य आणि आपली मानसिक अवस्था घडवतात. या संपूर्ण विवेचनातल्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कर्माचे परिणाम म्हणजे केवळ अपघात, आजार किंवा आर्थिक नुकसान यांसारख्या बाह्य घटना नाहीत. त्याचे खरे आणि तात्काळ परिणाम तर आपल्या आत, आपल्या मनात घडत असतात. जेव्हा आपण एखादी वाईट कृती करतो, तेव्हा सगळ्यात आधी आपली मनःशांती नष्ट होते. अपराधीपणाची भावना, चिंता, भीती, असुरक्षिता हे सर्व कर्माचेच आंतरिक परिणाम आहेत. बाहेर शिक्षा मिळो वा न मिळो, आतमध्ये शिक्षेची प्रक्रिया त्याच क्षणी सुरू झालेली असते. तर मग या प्राचीन ज्ञानाचा आजच्या जगात आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग? हे फक्त ऐकण्यापुरतं आहे की जगण्यापुरतं? चला, एका अतिशय सामान्य पण अत्यंत प्रभावी उदाहरणातून पाहूया की हा नियम आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या नात्यांमध्ये कसा काम करतो. हे उदाहरण बघा, अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातलं आहे. समजा आपण ऑफिसमध्ये आपल्या एका सहकार्याबद्दल, जो निरपराध आहे, अप्पदुठ्ठे सू, त्याच्या प्रमोशनबद्दल असूया वाटल्यामुळे एक खोटी अफवा पसरवली. ही झाली कृती. ह्या कृतीचा पहिला परिणाम त्या व्यक्तीवर होतो. त्याला मानसिक त्रास होतो, त्याची प्रतिष्ठा धोक्यात येते. हे झालं वेदनफरुसम, तीव्र वेदना. पण कथा इथेच संपत नाही. जेव्हा सत्य बाहेर येतो तेव्हा काय होतं? टीममधले लोक आपल्यावरचा विश्वास गमावतात. आपली प्रतिमा मलिन होते. हे आहे परिक्षयम व ज्ञातिनम, म्हणजे इथे सहकार्यांचा नाश किंवा त्यांच्यापासून दुरावा. आणि या सगळ्यात जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत आपल्या मनात सतत एक भीती, एक चिंता असते. कधी पकडले जाऊ, काय होईल? ही अशांती म्हणजे चित्तक्षेपम, मानसिक संतुलन बिघडणे. पाहिलं, एका छोट्या कृतीने आपण पालीगाथेतील 3 परिणाम अनुभवले. महामोग्गलान यांची कथा आणि बुद्धांच्या गाथा आपल्याला केवळ एक नियम सांगत नाहीत, तर त्या आपल्याला अधिक सजग, अधिक जबाबदार आणि अधिक करुणाशील जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. हे ज्ञान तेव्हाच पूर्णत्वाला जातं जेव्हा ते आपल्या कृतीत उतरतं. चला तर मग या ज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचलूया. आजचा हा संवाद आपण एका चिंतनशील प्रश्नाने संपवूया. एक शांत जागा शोधा आणि आपल्या डायरीत किंवा मनात या प्रश्नांवर विचार करा. असा एखादा प्रसंग आठवा जेव्हा आपल्याकडून कळत नकळत कुणाचं मन दुखावलं गेलं असेल. मग आठवा, त्या घटनेनंतर आपल्याला कसं वाटलं? आपल्या मनात अपराधीपणा, चिंता किंवा अस्वस्थता आली होती का? आपल्या त्या कृतीचा आपल्या आंतरिक शांततेवर काय परिणाम झाला? आपल्या कृती आणि आपली मानसिक शांती यांचा हा जो थेट संबंध आहे ना, तो ओळखणं हीच सजगता आहे. आणि हीच सजगता आपल्याला भविष्यात अधिक कुशल आणि कल्याणकारी कृती करण्याकडे घेऊन जाईल. हाच या कथेचा खरा संदेश आहे.